नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, मी विनोद क्षीरसागर, पुरंदर एंटरप्राइजेस, सासवड, भिवडी तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, आपले सरकार सेवा केंद्र चालक. तर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर शेतकरी विशेष या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा महत्त्वाचा असा विषय राहणार आहे RT 2026-27 साठी ऑनलाईन प्रवेश अर्ज सुरू झालेला आहे. आज दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी हा चालू झालेला आहे. आणि मित्रांनो, हा अर्ज आपण 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत भरू शकता. आपण हा अर्ज भरण्यासाठी आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे ते पाहूया. आपल्याला सूचना दिलेल्या आहेत. आपण RT पोर्टलवरूनच डायरेक्ट या सूचना वाचत आहोत. RT 25% ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते. त्यामुळे पालकांनी संभ्रमित न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा. पालकांकरिता ह्या सगळ्या सूचना आहेत. पुढील पण मुद्दे आपण वाचूया. पहिला मुद्दा, RT प्रवेश प्रक्रिया 2026-27 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळून अर्ज भरून पूर्ण करावा. मुद्दा 2, पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा तपासून पाहावे. पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये. मुद्दा 3, आपल्या बालकाच्या अर्ज भरत असताना जन्म दाखल्यावरील जन्मदिनांक लिहावा. एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही. मुद्दा 4, सन 2026-27 साठी फक्त 1 किलोमीटर अंतरापर्यंतच्या शाळा उपलब्ध होतील. प्रवेश पात्रतेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे फॉर्म सबमिट करताना अपलोड करणे आवश्यक आहे. हा मुद्दा 4 खूप व्यवस्थित वाचा मित्रांनो. मुद्दा 5, अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्रे पालकांनी तयार ठेवावीत. लॉटरी लागली आणि कागदपत्रे नसली तर प्रवेश रद्द होऊ शकतो, याची नोंद घ्यावी. मुद्दा 6, अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकीचा आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा. मुद्दा 7, एक पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे 2 अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाही. मुद्दा 8, अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी. मुद्दा 9, अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल. मुद्दा 10, अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो रिकवर पासवर्ड यावर क्लिक करून रिसेट करावा. मुद्दा 11, RT 25% प्रवेश 26-27 या वर्षाकरिता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत राहील. मुद्दा 12, दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% आणि त्यापुढील ग्राह्य धरले जाणार आहे. मुद्दा 13, सन 26-27 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे, याची नोंद घ्या. मुद्दा 14, सन 26-27 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे. मुद्दा 15, अर्ज भरताना लोकेशन चुकू नये म्हणून गुगल मॅपवर पत्ता टाकून मिळालेल्या लॅटिट्यूड लॉंगिट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही. मुद्दा 16, बालकाच्या जन्मतारखेबाबत दिव्यांग बालकांचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यास त्वरित आपल्याला ह्या मेल ID वरती मेल पाठवायचा आहे. तुम्हाला मेल ID समोर दिसतोय. तर मित्रांनो आणि बहिणींनो, ह्या सर्व सूचना RT प्रवेश करण्याच्या अगोदरच्या आहेत. तर ह्या सर्व सूचना व्यवस्थित आपल्याला कळल्याच असतील. आणि आपल्याला जर आपल्या पाल्यासाठी, आपल्या मुलासाठी ॲडमिशन करायचं असेल
पहिलीसाठी ॲडमिशन असेल तर आणि मुलाचं वय 6+ असलं पाहिजे, म्हणजे 6 किंवा 6 वर्षाच्या जास्त असलं पाहिजे, तर तो पहिलीला ॲडमिशन घेऊ शकतो. आणि जर आपल्याला हे RT ऑनलाईन फॉर्म भरायचे असतील तर आपण आम्हाला संपर्क करू शकता. आमचा संपर्क नंबर आणि पत्ता आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये पण मिळेल आणि तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसेल. तर भेटूया अशाच एखाद्या दुसऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.